मानवी जीवन जर सुखी व्हायला पाहिजे असेल तर त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्याला म्हणतात न्याय, नीती आणि धर्म. या तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. न्याय पाहिजेच, नीती पाहिजे आणि धर्म पाहिजे. वास्तविक तीन शब्द नाहीत. उदाहरण केलं तर पाहिलं तर रावणाने सीता पळवली. किती गोष्ट झाल्या त्याच्यात. अन्याय झालेलाच आहे, अनीती झालेलीच आहे, अधर्म सुद्धा झालेलाच आहे. तिन्ही गोष्टी एकाच त्या कृत्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि असा विचार आम्ही केला तर न्याय, नीती, धर्म ही काही वेगळ्या गोष्टी नाहीत, एकच आहे. सुखाची विद्या त्याला म्हणतात. या तीन गोष्टीमुळे मानवी जीवन सुखी व्हायला मदत होईल. न्यायी जीवन असेल तर सुखी जीवन असेल, नीतीचं धर्म जीवन असेल तर सुखी जीवन असेल, धर्ममय जीवन असेल तर सुखी जीवन असेल. आणि असे तीन गोष्टी जर नसतील तर समाज जीवन, कुटुंब जीवन, राष्ट्र जीवन सुखी होण्याची शक्यता नाहीये. म्हणून या तीन गोष्टींना सुखाची विद्या असं आपण म्हणूया. न्याय नावाची गोष्ट आपल्या आतमध्येच असण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा न्याय आत असेल तेव्हा बाहेरचा अन्याय होण्याची शक्यता कमी होऊन जाते. हा न्याय आहे, हा अन्याय आहे, ही कल्पना प्रत्येकाच्या आतमध्ये जेव्हा निश्चित झालेली असेल त्यावेळेला अन्याय होण्याची शक्यता कमी आहे. आणि जेव्हा अन्याय होण्याची शक्यता कमी आहे त्यावेळेस कुटुंब सुखी होण्याची शक्यता जास्त आहे, समाज सुखी होण्याची शक्यता जास्त आहे. मी गाडी चालवतो नेहमी. जास्तीत जास्त रस्त्याच्या काठेला मी गाडी उभी करतो. याचं एक कारण आहे की रस्त्याचा उपयोग करणारे जे दुसरे आहेत त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. खरी गोष्ट आहे. पोलीस मला हटकेल, शिटी वाजवून गाडी डावीकडे उभं करायला लावेल, नंबर टिपून घेईल, ती गोष्ट वेगळी आहे. पण मीच जर ही काळजी घेतली तर दुसरा अन्याय होणारच नाही, पोलिसाला शिटीचं कारण पडणार नाही. सुखी जीवनाची एक व्यवस्था आहे. तसंच नीती संबंधी आहे. नियते अनेन इति नीती. जिच्याकडून नेलं जातं, कुठे नेलं जातं, युद्धाकडे नेलं जातं, युद्धनीती आहे. राजकारणाकडे नेलं जातं, राजनीती आहे. धर्मासंबंधी विचार आहे. धर्म आचार प्रभो धर्म. त्या धर्मामध्ये आचरण ज्याला म्हणतात त्या आचरणाला प्राधान्य आहे. त्यामध्ये काही विधीनं प्राधान्य आहे, त्यामध्ये काही कृतीना प्राधान्य आहे, काही कर्मांना प्राधान्य आहे, काही यज्ञासारख्या कर्म आहेत, क्रिया आहेत, संध्येसारख्या क्रिया आहेत, स्नानासारख्या क्रिया आहेत, त्याला यज्ञामध्ये प्राधान्य असतं.